आणि पवित्र आत्मा त्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. एक व्यक्ती म्हणून आहे तर अनुबाईचं जे कार्य आहे विशेष करून आपल्या ह्या बोडीज चर्चमध्ये एक आई कशी असू शकते हे तिनं आम्हा सर्व फादरांना दाखवून दिलेलं आहे. मी अगदी नवीन धर्मगुरू होतो आणि गिरीश्वरनं मी इथं माझी नेमणूक झाली. राजुरी बोडीज आणि विरार हे तिन्ही चर्चेस आता चर्चेस झालेली आहेत तेव्हा सेंटर्स होती आणि हे सगळा कारभार कसा करायचा मी पण शिकवत होतो. मला काहीच माहित नव्हतं, अनुभव नाही आहे, परंतु अनुबाई आमच्या सगळ्यांच्या बरोबर होत्या आणि मला वैयक्तिक त्यांचा जो आधार होता प्रत्येक बाबतीमध्ये चर्चमधल्या सर्व ऍक्टिव्हिटीज एवढंच नव्हे तर धर्मगुरूंची वैयक्तिक देखभाल ठेवण्यासाठी काही आहे का. मी कधी कधी इथं सेंटरवर राहायचो त्यावेळेला अनुबाई सगळ्या गोष्टींची तजवीज करायची. एवढं तिचं चर्चवर प्रेम होतं, एवढा तिचा देवावर विश्वास होता. पूर्णपणे तिनं ह्या चर्चसाठी वाहून घेतलेलं होतं. मला वाटतं होळीचं आपलं असं एक चर्च होता इथं सॅक्रिस्टी नव्हते परंतु सकाळी 5 वाजता जो थाट मारायचा तो सुद्धा तिनंच करायचा. प्रत्येक बाबतीमध्ये असं कधी जाणवलं नाही की अनुबाई हे सगळं करते केवळ लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, अजिबात नाही, पडद्याच्या मागे. आणि त्यांना जर एखाद्या वेळेला सांगितलं की तुम्ही या तुमच्याविषयी 2 शब्द बोलायचे आहे तर त्या सांगायच्या ते जर करणार असेल तर घेणार. बंधू आणि भगिनींनो, एक अत्यंत देवभीरू परमेश्वरावर भिस्त ठेवून जीवन जगणारी एक स्त्री, एक आई आज आपल्यामधून निघून गेलेली आहे. आणि म्हणून तिच्या ह्या जीवनाबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. अशी श्रद्धा जी परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे परंतु तसं जीवन जगण्याची जे धारिष्य तिनं दाखवलेलं आहे ती अनुबाई जरी शरीराने आज आपल्यामधून निघून गेलेली आहे परंतु तिचं अस्तित्व आपल्या प्रत्येकाला जाणवेल. होळीच्या ह्या तारीखच्या इतिहासामध्ये तिच्या ह्या जीवनाची नोंद, कारण आपण जे चांगल्या गोष्टी करतोय आपल्याला वाटतं की चांगल्या गोष्टीची कोणी दखल घेत नाही परंतु अनुबाईच्या जीवनावरनं आम्ही सर्व पालन सांगू शकतो की तिचं हे जीवन आपल्या सगळ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. ते ख्रिस्ती जीवन कसं जगावे हे अनुबाई आपल्या सगळ्यांना आज सांगत आहे. परमेश्वरानं स्वर्ग राज्यामध्ये तिचा स्वीकार करावा आणि तिला चिरकाल शांती द्यावी म्हणून ह्या मिसेमध्ये सहभागी होऊ आपण प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण प्रार्थना करावं म्हणून आपल्या पापांची कबुली देऊ. Krista dayala
सांगणे तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास आणि शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्याचा किल्ला हो. मी येईपर्यंत वाचन, बोध आणि शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान आहे त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य आणि न्याय आहेत. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. ते सर्वथा अढळ असे आहे. ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहे. आपला प्रतिसाद त्याने आपल्या लोकास उत्तर दान पाठवून दिले आहे. त्याने आपला करार सर्व काळासाठी नेमला आहे. त्याचे नाव स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले आहे. परुषातील कोणाकडे येशूला इथे भोजन करण्याची विनंती केली आणि येशू त्या परुषाच्या घरी जाऊन भोजनाला बसला. तेव्हा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. येशू परुषाच्या घरात जेवायला बसला हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलवाक्ष टोपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली आणि आपल्या आसमाने त्याचे पाय भिजवू लागले. तिने आपल्या डोक्याच्या केसाने ते पुसले, त्याच्या पायाचे मुखे घेतले आणि त्याला सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या मनुष्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेश नसता तर आपल्याला जीवत असलेली ही गोष्ट आणि कशी आहे म्हणजे ती पापी आहे हे त्याने ओळखले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिहो, मला तुझ्याबरोबर जी काही बोलायची आहे तो मला गुरुजी बोला. एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला 500 रुपये दिले होते आणि एकाला 50 होते. त्याने खड्या वाजता त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांचे तुम्ही माझा मुखात घेतला नाही, परंतु मी आज आल्यापासून मी माझ्या पायाचे मुखे खेळायचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायात सुगंधी तेल लावले. यावरून मी तुम्हाला सांगतो की जी पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे, तरी हिने फार प्रीती केली. ज्या थोड्यांची क्षमा झाली आहे थोडी प्रीती करत. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. ज्या थोड्यांची क्षमा झाली आहे तो थोडी प्रीती कर. मग त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनात बसलेले आपसात म्हणू लागले, पापांची क्षमा तिथे करणारा हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला काढले आहे, शांती तुला. प्रभूचे Bye.
प्रभू तारणारा आणि प्रभू आहे त्यावर विश्वास ठेवला होता. ख्रिस्त आमच्या भगिनीचा दयाळूपणे न्याय करू ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. हे आमचे कर्तव्य आहे. कारण प्रभू येशूद्वारे जगाचे तारण होते. मनुष्याला नवजन्म मिळतो आणि मृतांना नवजीवन प्राप्त होते. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यामध्ये ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुती करतो. सर्व पावित्र्याचा उद्गम आहे. ठिकाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त पावले म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने सुखभोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अद्भुत आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटली, तुम्ही सर्वजण भाग घ्या व ह्यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप, आमचे बिशप आणि सर्व याजक वर्गांच्या समावेश ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रेरितीचा पूर्ण आविष्कार कर. त्या जगातून तो अनुभवी तुझ्याकडे बोलावून घेतलेले आहे. अनुभवी त्या तुझ्या सेवकेची आठवण कर. ज्याप्रमाणे ती तुझ्या पुत्राच्या मनात एकरूप झाली आहे त्याचप्रमाणे तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातील सहभागी कर. आमचे अन्य बंधुपत्नी पुनरुत्थानाच्या आशेने महान विद्यार्थी आहेत आणि जे तुझ्या दैवते सोमन मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगीच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करत तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तो सपुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे
आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्तात आहे. हे सर्व समर्थ व्यक्तीच्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. हे पहा परमेश्वराचे कोप, जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कोप. त्या कोकणाच्या भोजनास बोलावण्यात आलेले
करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देईल. शांतीचा स्वर्गवासी रोबर्ट लुईस लोबिस त्यांच्या आजारपणात ज्यांनी त्यांना भेटी दिल्या, प्रार्थना केली त्यांची, तसेच या अंत्यविधीसाठी हजर असलेल्या भाविकांची, तसेच सर्व धर्मगुरूंची आदर्शांनी सर्व केली. फादर आपले डीन पीटर निसर्ग पौरस त्यांनी तर सर्व आपले धर्मगुरू यांचे देखील लोबिस कुटुंबीय आभार मानते. बिशप थॉमस यांनी देखील थोड्या वेळ अगोदर निसर्ग फोन केलेला होता. ते ऑन द वे आहेत, रोममधून त्यामुळे येऊ शकले नाहीत, तर त्याने विशेष रीतीने आपल्या भावना आणि प्रार्थना आपल्या अनुबाईसाठी आपल्यापर्यंत पोहोचवण्यास सांगितलेले आहे. स्वर्गवासी अनुबाई यांच्यासाठी 7व्याची मिसा येत्या रविवारी सकाळी 7 वाजता, तसेच महिन्याची मिसा रविवार 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता आपल्या चर्चमध्ये असेल. त्यांच्याकडे श्रद्धांजली प्रार्थना येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण आपल्या भगिनीचं हे मृत शरीर पुण्यासाठी आदरानं आणलं आहे. परमेश्वर सर्व वस्तूंना जीवन देणारा आहे. त्यांना तिचं हे मृत शरीर वैभवानं उठवावं व आपल्या संत गणांमध्ये तिचा समावेश करावा, अशी परमेश्वराकडे आपण निष्ठेने प्रार्थना करूया. परमेश्वर तिचा दयेनं न्याय करू, तिच्या सर्व पापांची क्षमा करू. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त तिला परमेश्वर पित्याकडे घेऊन जाऊ. सर्व संतांबरोबर सार्वकालिक राज्याच्या सानिध्यात अखंड शांती आणि आनंद तिला प्राप्त होऊ. शाश्वत जीवन हे स्वर्गीय पित्या, आम्ही आमच्या बहिणीला तुझ्या हातात सोपवितो. आम्हाला खात्री आहे की तुझ्या सर्व संतांबरोबर शेवटच्या दिवशी तिला उठविण्यात येईल व ख्रिस्ताबरोबर तिला सर्वकाळचं जीवन आहे. प्रभू, आमची प्रार्थना आहे तिचं स्वर्गात स्वागत कर व आम्ही विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू, तिला चिरंतन शांती दे. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरानं तिला ह्या जीवनातून स्वतःकडे बोलावले आहे. तिचा देह मातीपासून बनविण्यात आला होता, म्हणून मातीमध्ये आम्ही तिला पुरत आहोत. ख्रिस्त सर्वप्रथम मरणात उठला, आम्हाला देखील त्याच्याप्रमाणे तो वैभवाने उठवेल असा आमचा विश्वास आहे. आम्ही तिला प्रभूच्या हातात सोपवितो. प्रभूने तिचा स्वीकार करावा, अखेरच्या दिवशी शरीरासहित वैभवाने तिला पुन्हा उठवावे अशी त्याच्याजवळ आमची प्रार्थना आहे. आता प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या मृत बहिणीसाठी आपण आता प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात आमचं सांत्वन कर. हे प्रभू, तू मार्था आणि मरियेचं त्यांच्या दुःखामध्ये सांत्वन केलेस. आमच्या आईसाठी दुःखी झालेल्या आम्हा सर्वांचे अश्रू तू पुसून टाक. प्रभू, तू मृतांना जिवंत केलेस. तिला तू सार्वकालिक जीवन दे. पश्चातापी चोराला स्वर्गाचे अभिवचन दिलेस. तिला स्वर्गाचं सुख दे. आमच्या बहिणीच्या बाप्तिस्माद्वारे तिला नवजन्म मिळालेला आहे. तारणाचं तेल तिच्या शरीराला लावले आहे. आता तुझ्या सर्व संत मंडळीमध्ये तिला समाविष्ट कर. तुझ्या शरीराने रक्ताने तिचं पोषण झालं आहे. तुझ्या स्वर्ग राज्यातील भोजनात तू तिला सहभागी कर. त्यांच्या मृत्यूमुळे आम्हाला झालेल्या दुःखामध्ये तू आमचा आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव.
शाश्वत जीवन आमचे आशास्थान बनो. कानूनची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणूया. सर्व समर्थ परमेश्वर बाबा आमच्या आईसाठी आम्ही करत असलेल्या आमच्या ह्या सगळ्या प्रार्थना तू ऐकून घे. तिच्याकडून घडलेल्या सगळ्या अपराधांची तिला क्षमा कर. तुझे दूत आणि संत यांचा सहवास तिला सर्व काळ लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तिला चिरंतन शांती दे. आता धर्मगुरू प्रथम फुलवादी मग भविकांनी
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू 3 दिवस थडग्यात राहिलास व विश्वासू लोकांची थडगी पवित्र केलीस. आज त्यांची शरीरे जरी मातीला मिळाली असती तरी त्यांचा विश्वास आहे की तुझ्याप्रमाणे तेही पुन्हा उठतील. पुनरुत्थान व जीवन तूच आहेस. तेव्हा शेवटच्या दिवशी आमच्या ह्या बहिणीला तो गौरवाने उठवीपर्यंत या थडग्यामध्ये शांतपणे विसावू दे. त्यानंतर तुझ्या स्वर्गराज्यात तिला तुझे दर्शन घडव व तुझ्या सानिध्यात तिला सर्व करावू दे. ही प्रार्थना मी तुझ्या चरणी करतो. प्रभू तिला चिरंतन शांती दे. दिलेल्या विश्वास लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. त्या पूर्ण परमेश्वरा दुःखितांची वेदना तू जाणतोस आणि विनम्र लोकांच्या प्रार्थनेकडे तू लक्ष पुरवतोस. तुझ्याकडे विनवणी करीत असलेल्या तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐकून घे आणि तुझ्या चिरस्थायी चांगुलपणावर विसंबून असलेल्या तुझ्या लोकांच्या आशा तू दृढ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपले अनुबाई आणि ह्या दफनभूमीत पुरल्या गेलेल्या सर्वांसाठी एक आमचे बाबा 3 नामकृपा प्रार्थना म्हणूया. शांती दे. प्रभू तुम्हा
बरोबर असो. समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्याला कुठे